नमस्कार, मी सुजाता. सुजाता किचन मेनूमध्ये आज ना आपण अगदी झटपट होणारा असा तवा पुलाव पाहणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने, अगदी चपाती भाजी खाऊन कंटाळा आला किंवा चपाती भाजीला ब्रेक बोलूया आणि या पद्धतीने तवा पुलाव बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 वाटी तांदूळ ना धुवून घेतलेत आणि यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ घालू आणि कुकरमध्ये 3 शिट्या काढून घेतल्यात. तर हा तवा पुलाव आपण राहिलेल्या शिल्लक भाताचा सुद्धा बनवू शकतो किंवा अगदीच मुलांसाठी वगैरे बनवत असाल ना तर अशा ताज्या भाताचा नक्की बनवायचं आहे. तर पाणीसुद्धा घातलं होतं मी 2 वाटी तांदूळसाठी 2 ते अडीच वाटी कुकरमध्ये भरपूर होतं. 3 वाटी पाणी घातलं होतं आणि कुकरला ठेवून दिलं. 3 शिट्या घेऊ काढून. आता कुकरला 3 शिट्या होतात तोवर थोडीशी चटणी बनवून घेऊ. ओले लाल मिरच्या घेतल्यात मी. त्याचे मिक्सरच्या पातेल्यामध्ये छोटे छोटे तुकडे करून घेऊ. यामध्येच कोथिंबीर, लसूण, आलं आणि थोडासा पुदिना घेतला आहे. तर लसूण थोडा जास्त घेतला आहे, 10-12 पाकळ्या. आलं, थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घालून ना मिक्सरला फिरवून घेऊ. थोडंसं फिरवून घेतलं आहे आणि आता यामध्ये एक टोमॅटोसुद्धा घालू. टोमॅटो एक छोटा घेतला होता, छोटे तुकडे केलेत आणि फिरवून या ठिकाणी आपली टोमॅटोची लसूण चटणी तयार. तर ही चटणी आपण वापरणार आहोत फोडणीमध्ये घालण्यासाठी. काही भाज्यासुद्धा चिरून घेतल्यात. पनीर, कांदा, सिमला, कोबी, गाजर. आता लगेचच तव्यामध्ये तेल घेतलं आहे. सोबतच यामध्ये थोडंसं बटर. तर बटरमुळे थोडी चव येते या पुलावला किंवा नुसतं तेल असेल तर तेल वापरलं तरीसुद्धा चालेल. बटर घातलं आहे. थोडं गरम झालं म्हणजे यामध्ये पनीरचे अर्धी वाटी तुकडे घेतलेत, ते सुरुवातीला थोडेसे तळून घेऊ. तर या ठिकाणी मी घालून घेतलं आहे पनीर, छोटे छोटे तुकडे केलेत आणि थोडंसं परतून घेऊ तेलामध्ये आणि बाजूला काढून घेऊ. याच फोडणीमध्ये आपण फोडणी करून ज्या आपण भाज्या घेतल्यात त्या परतवून घ्यायच्यात आणि मसाले घालायचे. तर साधारण 2 ते 3 मिनटं होईपर्यंत मी हे पनीर थोडंसं परतवून घेतलं होतं आणि आता हे लगेचच बाजूला काढून घेऊ. तर पनीर असेल तर वापरायचं, नसेल तर वापरलं नाही तरीसुद्धा चालेल. तर अगदीच आपण जास्त प्रमाणात वगैरे बनवत असू ना तर पनीर घातल्यामुळे चवसुद्धा छान येते. आता पनीर बाजूला काढून घेतलं आहे. त्याच फोडणीमध्ये थोडंसं जिरं घातलं. कांदा अर्धा लांब लांब चिरला आहे. थोडासा कांदा परतवून घेऊ. तर अगदीच लहान मुलांसाठी वगैरे बनवत असाल, कांदा वगैरे नाही वापरायचा असेल तर स्किपसुद्धा करू शकता. सोबतच गाजर छोटे छोटे तुकडे केलेत. सिमला मिरची बारीकच चिरली, छोटे छोटे तुकडे. कोबी, पत्ता कोबी असे लांब काप केलेत. आवडीनुसार भाजी आपण नक्कीच घेऊ शकतो. फरसबी, हिरवा वाटाणा, कांद्याची पातसुद्धा घातली थोडीशी आणि परतवून घेऊ. थोड्याशा भाज्या थोड्या शिजल्या जातील या पद्धतीने थोड्याशा तेलामध्ये परतवून घेऊ. साधारण 3 ते 4 मिनटं भाज्या परतवल्या म्हणजे त्या व्यवस्थित शिजल्या जातात. सोबतच भाज्यांसोबत तळून घेतलेलं थोडंसं पनीरसुद्धा मी घातलं आहे आणि थोडंसं परतवून घेऊ म्हणजे भाज्यांसोबत अजून थोडंसं ते भाजलं जाईल. 5-6 मिनटं परतवून घेतल्या भाज्या, पाहू शकता चांगल्या भाजल्या गेल्यात. तर अशा मी थोड्यात एका बाजूला करून घेतल्यात आणि मध्ये थोडंसं ना मसाले घालून घेऊ. तर आता जी आपण चटणी बनवून घेतली ना ती चटणी घालून घेऊ. तर या ठिकाणी मी संपूर्ण चटणी वापरली होती. त्यामध्ये 2च लाल मिरच्या वापरल्या होत्या. त्यासाठी संपूर्ण चटणी मी घालून घेतली आणि घातला यामध्ये पावभाजी मसाला. तर पावभाजी मसाल्यामुळे ना मस्त अशी चव येते या भाताला. नक्की घालायचं आहे. तर असा तयार भात शिजवूनसुद्धा आपण हा पुलाव बनवू शकतो किंवा अगदी राहिलेला जर आपला भात असेल ना तोसुद्धा वापरू शकतो. कसुरी मेथी घातली आणि थोडासा गरम मसालासुद्धा नक्की घालायचा आहे. तर अगदीच थोडंसं तुम्हाला तिखट लागत असेल ना तर चटणीमध्ये आपण 2 मिरच्या वापरल्या होत्या, तिथं 3-4 वापरू शकता किंवा या फोडणीमध्ये ना थोडंसं लाल तिखट घातलं आपल्या आवडीनुसार, कमी जास्त तिखटानुसार तरीसुद्धा चालेल. कोथिंबीर घातली. तर या ठिकाणी मी वरून अजिबात तिखट वापरलं नाही आहे. जे आपण चटणीमध्ये घातलं होतं ना बनवली होती तेच घातलं होतं.
आता शिजवलेला भातसुद्धा घातला आहे मी या ठिकाणी. तर 2 वाटी मी कुकरला लावला होता, त्यापैकी निम्माच वापरला या ठिकाणी. चवीनुसार मीठसुद्धा घातलं, थोडीशी साखरसुद्धा घालू आणि थोडासा लिंबू पिळून घेऊ. घरच्या घरी अगदी मस्त असा हा तवा पुलाव बनला जातो. या पद्धतीने ना एकदा नक्की ट्राय करा आणि लगेचच परतवून घेऊ. आता गॅस या ठिकाणी मी कमी करून घेतला होता आणि व्यवस्थित परतवून घेऊ. आवडीनुसार यामध्ये आपण सोया सॉस, चिली सॉसेससुद्धा वापरून ना मस्त असा आपला हा फ्राईड राईस बनला जातो. व्यवस्थित परतवून घेऊ 3 ते 4 मिनटं आणि या ठिकाणी मस्त आपला अगदी झटपट असा तवा पुलाव बनून तयार आहे. हा तवा पुलाव आपण सकाळीसुद्धा नाश्त्यासाठी बनवू शकतो, लंचसाठीसुद्धा आणि रात्री काही हलकं-फुलकं झटपट होणारं हवं असेल ना तरीसुद्धा हा बनवू शकतो. किंवा अगदीच आपल्याकडं काही गेस्ट वगैरे येणार असतील, नातेवाईक वगैरे, तेव्हासुद्धा ना आपण या पद्धतीने बनवू शकतो. आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलं आहे मी, पाहू शकता. अगदी मस्त असा हा चटपटीत लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल असा हा पुलाव बनला जातो. तर या पद्धतीने साधी सोपी तवा पुलाव रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओखाली एक लाईक करा. सुजाताच किचन मेनू या आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेचच सबस्क्राईब करा. समोरील बेल ऐकून दाबा म्हणजे अशा येणाऱ्या साध्या सोप्या रेसिपी त्यांचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. वरून थोडीशी मी कांदा पात आणि कोथिंबीर घातली होती आणि मस्त असा आपला मऊ मोकळा तवा पुलाव बनवून तयार आहे. अगदी मुंबई स्ट्रीट स्टाईल बोलूया, या पद्धतीनेच हा बनला जातो. या पद्धतीने नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. तर रेसिपी ना मैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.